गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण टॉपिक नंबर 4च्या शेवटच्या भागाकडे वळणार आहोत. हा टॉपिक नंबर 4मध्ये महत्त्वाचे विद्यार्थ्यांनो फरक आहेत. यामध्ये पहिला फरक आहे जीवन विमा, अग्नि विमा व सागरी विमा. पहा, व्यावसायिक सेवेमध्ये आपण व्यवसायासाठी वेगवेगळ्या सेवा द्याव्या लागतात हे पाहिलेलं आहे. मग यामध्ये आपण पाहिले मुलांनो की विमा आहे, वाहतूक आहे, त्यानंतर संप्रेषण आहे, गोदामे आहे, बँकिंग सेवा आहे. ह्या सुद्धा सेवा व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. मग या टॉपिकमध्ये आपण फरक अभ्यासणे आवश्यक आहे. जीवन विमा, अग्नि विमा आणि सागरी विमा. तर विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण त्यांची व्याख्या किंवा अर्थ पाहूया. आता जीवन विमा. जीवन विमा म्हणजे विमा हमीदार व विमाधारक यांच्यामधील हा करार असून यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी किंवा विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर किंवा मृत्यू होईपर्यंत हा विमा उतरवला जातो किंवा जो विमा उतरवला जातो त्याला जीवन विमा असे म्हणतात. मग यामध्ये विमा कंपनी व विमाधारक. विमाधारक म्हणजे ज्या व्यक्तीने जीवन विमा उतरवलेला आहे त्याला विमाधारक असे म्हणतात. म्हणजेच हा विमा कंपनी व विमाधारक यांच्यामधील करार असतो, म्हणून याला जीवन विमा असे म्हणतात. शॉर्टली, जीवन विमा हा त्या व्यक्तीच्या लाईफचा विमा असतो. ती स्वतः व्यक्ती किंवा त्याच्या संपूर्ण फॅमिलीचा विमा उतरवला असतो, म्हणून याला जीवन विमा म्हणतात. त्यानंतर मुलांनो, पुढचा आहे अग्नि विमा किंवा याला आपण फायर इन्शुरन्स असे म्हणतो. हा अग्नि विमा एक करार असून या करारामध्ये विमा कंपनी व विमा हमीदार म्हणजेच विमा कंपनी व विमाधारक यांना होणाऱ्या नुकसानीची हमी देण्यासाठी जो करार केलेला असतो त्याला अग्नि विमा असे म्हणतात. आता मुलांनो, अग्नि विमा म्हणजे जो व्यावसायिक व्यक्ती असेल किंवा विमाधारक व्यक्ती असेल, कंपनी असेल, यांनी आगीमुळे नुकसान होऊ नये म्हणून अग्नि विमा उतरवला असतो, म्हणून याला अग्नि विमा असे म्हणतात. म्हणजे आगीमुळे मालाचे किंवा जी संपत्ती असेल त्याचं नुकसान होऊ नये म्हणून जो विमा उतरवलेला असतो त्याला मुलांनो अग्निविमा असे म्हणतात. त्यानंतर सागरी विमा. आता साधारण त्या शब्दामध्येच आपल्याला दिसते की सागरी विमा. सागरी विमा साधारणपणे आयातदार व निर्यात किंवा आयात व निर्यात व्यापारामध्ये उतरवला जातो. कारण या सागरी विम्यामध्ये जलमार्गाने वाहतूक केली जाते, म्हणून आपण याला सागरी विमा असं म्हणतो. मग यामध्ये जहाज कंपन्या व जहाजातील माल यांचा विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे साधारण हा सागरी विमा 1 वर्षासाठी कमीत कमी 1 वर्षासाठी काढला जातो आणि सागरामध्ये होणाऱ्या नुकसानीची हमी किंवा नुकसान भरपाई दिली जाते, म्हणून याला सागरी विमा असे म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जीवन विमा, अग्नि विमा आणि सागरी विमा. जीवन विमा किंवा याला आपण लाईफ इन्शुरन्स असे म्हणतो. लाईफ इन्शुरन्स हा त्या व्यक्तीच्या जीविताचा काढलेला असतो, त्याच्या लाईफचा काढलेला असतो. त्याचप्रमाणे त्याचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांच्या सुद्धा जीवनाचा किंवा त्यांच्या सुद्धा लाईफचा जीवन विमा काढला जातो. अग्नि विमा शॉर्टली आपण असं म्हणू शकतो की आगीमुळे मालमत्तेचं व संपत्तीचं नुकसान होऊ नये म्हणून जो विमा काढला जातो, विमाधारक व विमा कंपनी यांच्यामध्ये जो करार केला असतो याला अग्नि विमा असे म्हणतात. त्यानंतर मुलांनो, पुढचा आहे सागरी विमा. सागरी विमा म्हणजे हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यापासून नुकसान भरपाई मिळावी किंवा हानी पोहोचू नये किंवा जरी हानी झाली तरी भरपाई मिळावी यासाठी सागरी विमा हा उतरवला जातो. आपल्याला माहित आहे की सागरी विमा साधारणपणे आयात आणि निर्यात व्यापारामध्ये, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट व्यापारामध्ये काढला जातो, म्हणून आपण याला सागरी विमा असे म्हणतो. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे विमाधारक.
विमाधारक जीवन विम्यामध्ये स्वतः ज्या व्यक्तीने तो विमा घेतलेला आहे, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, तो स्वतः धारक असतो किंवा त्याने त्याच्या कुटुंबासाठी घेतलेला असतो, म्हणून ती व्यक्ती स्वतः विमादार हा धारक असतो. अग्नि विम्यामध्ये व्यावसायिक मालमत्तेचा अथवा व्यावसायिक देणे देण्यासाठी अग्नि विमा हा घेतलेला असतो. त्यानंतर सागरी विमा हा आयातदार व निर्यातदार व्यापाऱ्यांनी जहाज मालकीच्या व्यापाराने जहाजाचं नुकसान होऊ नये म्हणून हा विमा घेतलेला असतो. म्हणजे ते विमाधारक आहे. आयातदार व्यापारी आणि निर्यातदार व्यापारी हे सागरी विम्यामध्ये विम्याचे धारक आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, तिसरा पॉइंट आहे विषय बाब. विषय बाब जीवन विम्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वतःचं लाईफ किंवा जीवन ही विषय बाब असते. म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याचा विमा काढलेला आहे, म्हणून स्वतःचं लाईफ ही विषय बाब आहे. अग्नि विम्यामध्ये विद्यार्थ्यांनो मालमत्ता किंवा संपत्ती ही विषय बाब आहे. विषय बाब म्हणजे त्यांनी मालमत्ता किंवा संपत्तीचा अग्नि विमा काढलेला असतो, म्हणून त्याला आपण विषय बाब म्हणतात. आणि सागरी विम्यामध्ये आयात व्यापारी, निर्यात व्यापारी, जहाज व जहाजातील माल हा विषय बाब असतो. कारण सागरी मार्गाने वाहतूक करत असताना सागरी विमा हा काय केला जातो, उतरवला जातो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे विमाहित तत्व. जीवन विम्यामध्ये विमा करताना विमाहित तत्वाचा वापर करावा लागतो. आपण ते तत्वामध्ये पाहिलेले आहे, नुकसान भरपाईचे तत्व, विमाहित तत्व, प्रत्यासनाचे तत्व. म्हणजे ज्यावेळेस ती व्यक्ती पॉलिसी घेते किंवा इन्शुरन्स काढला जातो, त्यावेळेस विमाहित तत्व असलं पाहिजे. विमाहित तत्व म्हणजेच तो जो विमेदार आहे किंवा विमाधारक व्यक्ती आहे, त्यांच्या फायद्याचा विचार केला जातो, म्हणून याला विमाहित तत्व असे म्हणतात. म्हणून जीवन विम्यामध्ये सुद्धा विमाहित तत्व असले पाहिजे. त्यानंतर अग्नि विम्यामध्ये सुद्धा विमाहित तत्व आवश्यक असते. कारण तो व्यापारी किंवा त्या संस्थेने आगीमुळे किंवा आगीपासून मालाचं संरक्षण व्हावे म्हणून अग्नि विमा उतरवला असतो आणि हा दोघांमधील करार असतो. विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यामधील करार असतो, म्हणून या करारामध्ये सुद्धा विमाहित तत्व असले पाहिजे. त्यानंतर सागरी विमा. सागरी विम्यामध्ये सुद्धा जहाजामध्ये प्रवास करत असताना होणारं नुकसान टाळण्यासाठी किंवा जर ते नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सागरी विमा काढलेला असतो. म्हणून सागरी विम्यामध्ये सुद्धा मुलांनो विमाहित तत्व असले पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कालावधी. याला आपण पिरियड असं म्हणतो. जीवन विमा यामध्ये आपण कालावधी काय करू शकतो, किंवा या विम्याचं तत्व आहे जिंदगी के साथ और बात. म्हणजे ती व्यक्ती जोपर्यंत हयात आहे किंवा जिवंत आहे तोपर्यंत मुलांनो जीवन विमा हा उतरवला जातो. किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विमा भरत असताना किंवा ती पॉलिसी घेत असताना हा जो विमाधारक आहे त्या व्यक्तीने नॉमिनी म्हणजे त्याचे जे वारसदार आहे त्या वारसदारांची तिथे नोंद केलेली असते. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नॉमिनी किंवा त्याची फॅमिली त्या विम्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे कालावधी हा विशिष्ट कालावधीसाठी किंवा ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो विमा घेऊ शकतो. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे नॉमिनी किंवा फॅमिली मेंबर त्या विम्याचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर अग्नि विमा. आपण पाहिलेलंच आहे मुलांनो की अग्नि विमा हा आगीपासून मालाचं किंवा मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी घेतला जातो. म्हणून अग्नि विमा साधारण हा 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. 1 वर्षापर्यंतच त्या व्यापाऱ्याला किंवा व्यक्तीला अग्नि विमा हा घेता येतो.
त्यानंतर मुलांनो, सागरी विमा आहे. सागरी विमा हा 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत घेता येतो. फक्त 1 महिना ते 1 वर्षापासून सागरी विमा हा घेता येतो. कारण सागरी विम्याची मुदत ही अतिशय कमी कालावधीसाठी असते. 1 महिना. त्या जहाजाला प्रवास करण्यासाठी 1 वर्षाच्या आत ते सागरी विमा घेऊ शकतात. फक्त लाईफ इन्शुरन्समध्ये ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे किंवा त्यांनी पॉलिसी काढली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तर त्या पॉलिसीचा जो बेनिफिट आहे तो करारानुसार किंवा विमा कंपनी सांगेल करार ठरल्याप्रमाणे त्याच्या नॉमिनीला त्याचा फायदा मिळू शकतो. त्यानंतर पुढे आहे भरपाई. विमा कंपनी जीवन विम्यामध्ये ही जी भरपाई आहे, या भरपाईमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्या पॉलिसीचा कालावधी जो आधी संपल त्या पद्धतीने देते. मी तुम्हाला आधी सांगितलंय की पॉलिसी उतरवल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई त्याच्या कुटुंबाला दिली जाते किंवा जर मृत्यू झाला नाही तर कालावधी संपल्यानंतर त्या विम्याची भरपाई किंवा कराराप्रमाणे ठरलेली रक्कम द्यावी लागते. अग्नि विम्यामध्ये भरपाई ही विमा कालावधीमध्ये ठरलेल्याप्रमाणे किंवा 1 वर्षाचा विमा कालावधी आहे. 1 वर्षाच्या विमा कालावधीमध्ये जर आगीमुळे नुकसान झालं तरच त्यांना भरपाई मिळू शकते. 1 वर्ष संपलं आणि वर 1 दिवस जरी झाला, 2 दिवस झाले तर पुढच्या कालावधीसाठी भरपाई देता येत नाही. जर त्याने पुनर्विमा केला असेल किंवा तो कालावधी संपल्यानंतर पुढील काळासाठी जर त्याने उतरवला असेल, विमा उतरवला असेल, तर त्या व्यापाऱ्याला भरपाई मिळू शकते. परंतु 1 वर्षाच्या कालावधीपर्यंतच भरपाई मिळू शकते. सागरी विम्यामध्ये सुद्धा 1 वर्षाच्या कालावधी किंवा 1 महिना ते 1 वर्षापर्यंतच सागरी विम्यामध्ये विम्याची जी भरपाई आहे ती मिळू शकते. त्यानंतर पुढे आहे नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाईचे तत्व. जीवन विम्याला लाईफ इन्शुरन्सला नुकसान भरपाईचे तत्व लागू होत नाही कारण माणसाची किंमत पैशाने होत नाही. किंवा मी लेक्चरला सांगताना विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी किंवा लाईफ इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीची डुप्लिकेट कॉपी देत नाही किंवा दुसरी डमी व्यक्ती त्यासारखी देत नाही. म्हणजेच व्यक्तीची किंवा माणसाची किंमत पैशाने ठरत नाही. म्हणून नुकसान भरपाई किंवा नुकसान भरपाईचे तत्व जीवन विम्याला लागू नाही. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा तो हयात असेपर्यंत कालावधी संपल्यानंतर त्या विम्याची रक्कम ठरलेल्या कराराप्रमाणे दिली जाते, परंतु नुकसान भरपाईचं तत्व लागू नाही. परंतु मुलांनो, अग्नि विमा आणि सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाईचे तत्व लागू आहे. कारण आपण पाहिलेलं आहे अग्नि विमा आणि सागरी विम्यामध्ये मालमत्ता संपत्ती आणि सागरी विम्यामध्ये जहाज आणि जहाजातील मालाचा विमा काढला जातो. म्हणून या दोन्ही विम्यांना नुकसान भरपाईचं तत्व लागू आहे. अशा रीतीने मुलांनो, आपण या विम्याचे 7 पॉइंट पाहिलेले. त्यानंतर पुढचं आहे विम्याची संख्या. विम्याची संख्या. लाईफ इन्शुरन्समध्ये साधारण एक जीवनासाठी एक विमा पॉलिसी घेऊ शकतो. परंतु अग्नि विमा आणि सागरी विम्यामध्ये सुद्धा एका धारकासाठी अग्नि विमा आणि सागरी विमा घेऊ शकतो. या दोन्हीमध्ये सुद्धा ते पुनर्विमा उतरवू शकता. म्हणजे 1 वर्षाचा कालावधी संपला किंवा इथे सागरी विम्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी संपला, 1 वर्षाचा कालावधी संपला, त्यानंतर ते परत त्याचा पुनर्विमा घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे लाभार्थी. याला आपण बेनिफिशरी असं म्हणतो. लाभार्थी. मग या जीवन विम्याचा, अग्नि विम्याचा आणि सागरी विम्याचा लाभार्थी किंवा याचा बेनिफिशरी कोण असतो? आता जीवन विम्यामध्ये ती व्यक्ती स्वतः हयात असापर्यंत
हयात असेपर्यंत त्या पॉलिसीचा स्वतः लाभ घेऊ शकते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या व्यक्ती किंवा जे व्यक्ती नॉमिनी असतील ते नॉमिनी या पॉलिसीचे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे लाभार्थी असू शकतात. त्यानंतर अग्नि विम्यामध्ये साधारण त्या वस्तूचा किंवा मालमत्तेचा विमा घेणारी व्यक्ती, संस्था किंवा व्यापारी हा लाभार्थी असतो. कारण त्यांनी त्याची मालमत्ता, संपत्ती किंवा तो जो व्यापारी असेल आणि त्याच्या गोडाऊनचा सुद्धा विमा जर उतरवला असेल, अग्निविमा उतरवला असेल, तर तो स्वतः त्याचा काय असतो, लाभार्थी असतो. आणि सागरी विम्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, जहाज आणि जहाजातील मालाचा विमा उतरवला जातो. म्हणून साहजिकच सागरी विम्याचा लाभार्थी हा आयातदार व्यापारी, निर्यातदार व्यापारी किंवा परदेशी व्यापारी किंवा जे जहाजातून माल पाठवतात ते सर्व याचा ते लाभ घेऊ शकतो. त्यानंतर विम्याचे समर्पण म्हणजे पॉलिसी सरेंडर करणे. लाईफ इन्शुरन्समध्ये विम्याचे काही अटी करारात धरून किंवा काही अटींचे पालन करून समर्पण करू शकतात. परंतु मुलांनो, अग्नि विम्यामध्ये आणि सागरी विम्यामध्ये विम्याचे समर्पण केले जात नाही. कारण हा विमा फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. म्हणून हा जो मुद्दा आहे, समर्पण करणे अग्नि विमा आणि सागरी विम्याला लागू नाही किंवा तिथे समर्पण होत नाही. फक्त त्या विम्याचं समर्पण कुठे होतं, जीवन विम्यामध्ये समर्पण होतं. अशा रीतीने मुलांनो, आपण हा फरक अभ्यासलेला आहे, जीवन विमा, अग्नि विमा आणि सागरी विमा. तुम्हाला कुठलेही सुलभ वाटतील किंवा अध्ययन करण्यास तुम्हाला लक्षात राहण्यात जे सोपे पॉइंट असतील ते कुठले 4 ते 5 पॉइंट तुम्ही तयारी करू शकता. आणि इतर जे मुद्दे आहे ते तुम्ही तुमच्या नॉलेज वाढवण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा अभ्यास करू शकता. त्यानंतर मुलांनो, पुढचा फरक आहे चालू खाते, बचत खाते व मुदत ठेव खाते. पुढच्या फरकाचं नाव आहे चालू खाते. याला करंट अकाउंट असे म्हणतो आपण. बचत खाते, सेविंग अकाउंट आणि तिसरा प्रकार आहे मुदत ठेव खाते. याला फिक्स डिपॉझिट अकाउंट असे म्हणतो. मुदत ठेव खाते. आता यामध्ये आपण यांचा अर्थ किंवा व्याख्या पाहूया. अर्थ किंवा व्याख्या. चालू खाते, करंट अकाउंट म्हणजे काय? व्यावसायिक संस्था किंवा कंपन्या यांनी नियमित बँक व्यवहारासाठी जे अकाउंट किंवा जे खाते ओपन केलेले असते त्याला आपण चालू खाते असे म्हणतो. म्हणजे एखादी संस्था असेल, कंपन्या असतील, बँका असतील, त्यांनी आपले व्यवहार नियमित किंवा कंटिन्युअसली चालू राहण्यासाठी जे अकाउंट ओपन केलेलं आहे त्याला चालू खाते किंवा करंट अकाउंट म्हणतो. मुलांनो, मोस्टली हे करंट अकाउंट जे आहे किंवा चालू खाते जे आहे ते व्यापारी लोकांनीच हे ओपन केलेले असतात किंवा व्यापारी लोकांना त्याचा जास्तीत जास्त यूज होतो म्हणून व्यापारी लोकांनी हे करंट अकाउंट चालू केलेले असते. त्यानंतर बचत खाते, याला आपण सेविंग अकाउंट असं म्हणतो. हे सेविंग अकाउंट मुलांनो की छोटे व्यावसायिक, पगारदार व्यक्ती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे किंवा ज्यांचा पगार कमी आहे अशा पगारदार लोकांनी त्यांची बचतीची सवय व्हावी किंवा पैशाची बचत व्हावी म्हणून त्यांनी बचत खाते काय केलेले असते, ओपन केलेले असते. म्हणून आपण याला सेविंग अकाउंट असे म्हणतो. त्यानंतर मुदत ठेव खाते, निश्चित रक्कम ठराविक कालावधीसाठी ज्या खात्यामध्ये ठेवली जाते त्याला मुदत ठेव खाते असे म्हणतात. ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जास्तीत जास्त व्याज मिळण्यासाठी ज्या खात्यामध्ये ठेवली जाते त्याला आपण मुदत ठेव खाते म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये याला आपण फिक्स डिपॉझिट अकाउंट असे म्हणतो. आता निश्चित रक्कम निश्चित कालावधीसाठी जास्तीत जास्त किंवा निश्चित व्याज मिळण्यासाठी ठेवली जाते म्हणून त्याला. आता निश्चित रक्कम म्हणजे काय? सपोज
1,00,000 रुपये आहे, तुम्ही ते 5 ते 7 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवले, तर ते ठराविक कालानंतर 1 वर्षाचे किती होतात? दाम-दुप्पट होतात. म्हणजेच 1 वर्षाचे 2,00,000 रुपये होतात. म्हणून बरेच व्यक्ती मुदत ठेव खात्यामध्ये सुद्धा त्यांचे पैसे किंवा त्यांची जी सेव्हिंग आहे ती ठेवतात. म्हणून आपण त्याला मुदत ठेव खाते म्हणतात. निश्चित कालावधीसाठी निश्चित रक्कम ज्या खात्यामध्ये ठेवली जाते त्याला मुदत ठेव खाते असे म्हणतात. आलं लक्षात? अशा रीतीने तुमची ही अर्थ किंवा व्याख्या क्लिअर झालेली आहे की चालू खाते म्हणजे काय, बचत खाते म्हणजे काय आणि मुदत ठेव खाते म्हणजे काय. मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की चालू खाते हे व्यावसायिक किंवा व्यापाऱ्यांनी चालू केलेलं असतं. कारण या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना सतत त्यांचे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे सतत करावे लागतात, पैसे काढावे लागतात, ठेवावे लागतात, चेक जमा करावे लागतात, म्हणून ते चालू खाते प्रेफर करतात. बचत खाते तुमच्या लक्षात आलं असेल, पगारदार, नोकरदार व्यक्ती किंवा छोटे छोटे व्यावसायिक किंवा ज्यांना पगार कमी आहे अशा व्यक्ती बचत खाते उघडतात किंवा बचत खात्याचा लाभ घेतात. त्यानंतर मुदत खाते तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो. मुदत ठेव खाते हे निश्चित रक्कम ठराविक कालावधीसाठी जास्तीत जास्त व्याज मिळण्यासाठी ज्या खात्यामध्ये पैसे गुंतवले जातात याला मुदत ठेव खाते असे म्हणतात. आता निश्चित कालावधीसाठी सपोज 1,00,000 रुपये किंवा 1,00,000पेक्षा जास्त 2,00,000 असेल, 5,00,000 आहे, 10,000 आहे, 50,000 आहे, अशा रीतीने त्या ठराविक कालासाठी ती रक्कम ठेवली जाते. म्हणून आपण त्याला मुलांनो मुदत ठेव खाते असे म्हणतो. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे मुलांनो, पैसे काढण्याची सुविधा. आता पैसे काढण्याची सुविधा त्याला आपण असं विड्रॉल असं म्हणतो. विड्रॉल म्हणजे पैसे काढणे. आता करंट अकाउंट जे आहे या करंट अकाउंटमध्ये चेकद्वारे पैसे काढले जातात. म्हणजे तो चेक बँकेत जमा केल्यानंतर ते पैसे अकाउंटमध्ये त्या व्यक्तीच्या जमा होतात किंवा त्याला कॅश रक्कम येतात. म्हणजेच यामध्ये चालू खात्यामध्ये विड्रॉवल हा चेकद्वारे केला जातो. बचत खात्यामध्ये सुद्धा मुलांनो पैसे हे चेकद्वारे किंवा पासबुक आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे काय केले जातात काढले जातात किंवा त्या बँकेमध्ये बघा स्लिप एक पैसे काढण्याची स्लिप भरावी लागते. वेगळे दस्तऐवज दिल्यानंतर त्या व्यक्तीचे किंवा ती पैसे काढण्याची स्लिप दिल्यानंतर ते बचत खात्यातून पैसे निघतात. परंतु मुदत ठेव खात्यामध्ये पैसे लगेच निघत नाही. कारण त्यांच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जास्तीत जास्त व्याज मिळण्यासाठी त्या खात्यात ठेवली जाते. म्हणून तो कालावधी संपल्यानंतर मुदत ठेव खात्यातून पैसे निघतात. किंवा आपण पाहतो की या मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवल्याचा पुरावा त्यांना एक रिसिप्ट दिलं जातं किंवा त्याला आपण मुदत ठेव पावती असे म्हणतो. ती पावती जमा केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांचे पैसे दामदुप्पट मिळतात. तो कालावधी पूर्ण होण्याच्या आधी जर पैसे काढले एक तर ते पैसे निघत नाही, जर पैसे काढले तर त्यांना अतिशय कमी पैसे येतात किंवा त्यांचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे ठेव पावतीद्वारे किंवा ठेव रिसिप्टद्वारे पैसे निघू शकतात, परंतु ते केव्हा निघू शकतात त्यांची मुदत संपल्यानंतर निघू शकतात. त्यानंतर मुलांनो पुढचा पॉइंट आहे योग्यता. योग्यता म्हणजे कोणत्या व्यक्ती चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेव खाते उघडू शकते. आता योग्यता यामध्ये व्यावसायिक, कारखानदार किंवा मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्या चालू खाते उघडू शकतात किंवा त्यांची योग्यता असते. बचत खात्यामध्ये मुलांनो पगारदार व्यक्ती, नोकरदार व्यक्ती किंवा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती किंवा महिला बचत गट सुद्धा आहे. महिला बचत गट सुद्धा सेपरेटली आहे. ते सुद्धा काय करू शकतात बचत खाते ओपन करू शकतात किंवा ते त्यांचा लाभ घेऊ शकतात. मुदत ठेव खाते ज्यांना जास्त रकमेची अपेक्षा आहे म्हणजे 1,00,000चे 2,00,000 होणे, 2,00,000चे 4 होणे, ज्यांना जास्त पैशाची अपेक्षा आहे ते मुदत ठेव खाते काय करतात सुरू ठेवतात किंवा त्या खात्यामध्ये ते पैसे ठेवू शकतात. त्यानंतर निर्बंध.
निर्बंध म्हणजे लिमिटेशन. बघा, चालू खात्यावर कुठल्याही प्रकारचे किंवा त्या व्यवहारांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. कारण मुलांनो, हा जो करंट अकाउंट आहे किंवा चालू खाते आहे ते खास व्यावसायिक लोकांसाठी सुरू केलेले असते. म्हणून त्या खात्यावर किंवा ट्रान्झॅक्शन करत असताना, पैसे काढत असताना कुठल्या प्रकारचे निर्बंध नाही. बचत ठेव खात्यावर पैसे काढण्यासाठी निर्बंध असतात. कारण या बचत खात्यावर अतिशय कमी प्रमाणे व्याज दिले जाते. म्हणून बचत ठेव खात्यावर किंवा सेव्हिंग अकाउंटवर पैसे काढण्यासाठी काही निर्बंध आहे, काही लिमिटेशन आहे, त्या मर्यादा पाळाव्या लागतात. मुदत ठेव खात्यावर पैसे काढताच येत नाही. म्हणजे पहिली अट आहे ती ठराविक मुदत. त्यांच्या व्याख्येमध्येच आपण पाहिलेलं आहे, ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी, ठराविक कालावधी संपल्यानंतर ज्या खात्यामध्ये पैसे ठेवले जाते त्याला मुदत ठेव खाते म्हणतात. म्हणजे तो पिरियड संपल्यानंतरच त्या व्यक्तीला ते पैसे निघू शकतात. त्या मुदतीपूर्वी जर पैसे काढले तर त्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण काय म्हणतो की मुदत ठेव खात्याला सुद्धा निर्बंध असतात. फक्त करंट अकाउंट किंवा चालू खात्यावरच कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही. त्यानंतर व्याजदर, पुढचा पॉइंट आहे व्याजदर, रेट ऑफ इंटरेस्ट. चालू खात्यावर कोणताही व्याजदर नाही. कोणताही व्याजदर नाही, कारण हे व्यावसायिक किंवा व्यापाऱ्यांसाठी हे अकाउंट असतं. या अकाउंटमध्ये कितीही वेळेस पैसे काढले जातात, टाकले जातात, ट्रान्झॅक्शन मेंटेन केलं जातं, ट्रान्झॅक्शन होतं. त्यामुळे याच्यावर व्याजदर दिला जात नाही. बचत खात्यावर अतिशय कमी व्याज दिला जातो, अतिशय कमी व्याज दिला जातो. कारण हे पगारदार लोकांनी सुरू केलेलं असतं. हे सेव्हिंग अकाउंट आहे, म्हणून यावर अतिशय कमी व्याज दिलं जातं. आणि मुदत ठेव खात्यावर सर्वात जास्त व्याज दिलं जातं, परंतु त्याची अट म्हणजे ठराविक मुदतीसाठी हे पैसे बँकेमध्ये ठेवले पाहिजे. म्हणजे अशा रीतीने तुमच्या लक्षात येईल की करंट अकाउंटवर करंट अकाउंटवर व्याज मिळतच नाही. बचत खात्यावर किंवा सेव्हिंग अकाउंटवर अतिशय कमी व्याज मिळतं आणि मुदत ठेव खाते किंवा फिक्स डिपॉझिटवर जास्तीत जास्त व्याज मिळते, परंतु तेवढा पिरियड पूर्ण झाल्यानंतर तो किंवा त्याचा लाभ तो लाभार्थी घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे खाते प्रकार. खाते प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ अकाउंट. मुलांनो, हे करंट अकाउंट हे कंटिन्युअसली किंवा निरंतर खात्याचा प्रकार आहे. म्हणजे व्यापाऱ्यांनी आज अकाउंट ओपन केले, करंट अकाउंट आज ओपन केले आणि उद्या तो लगेच बंद करायला असं आहे का? नाही. म्हणजेच करंट अकाउंट हे निरंतर चालणारं खातं आहे किंवा निरंतर चालणारं अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंट हे सुद्धा तो जो व्यक्ती आहे, पगारदार व्यक्ती, हे सुद्धा तो काय करू शकतो? निरंतर चालू ठेवू शकतो किंवा त्याला पाहिजे तोपर्यंत ते चालू ठेवू शकतो. परंतु हे जे मुदत ठेव खाते आहे ते ठराविक कालावधीसाठी, मी सांगितले तुम्हाला की ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ते बँकेमध्ये ठेवू शकतात किंवा ती मुदत संपल्यानंतर ते परत ती जी मुदत ठेव पावती आहे त्याचं रिन्युअल करू शकतात किंवा त्याचं नूतनीकरण करू शकतात. SP मध्ये बघा, याचं संपूर्ण डिटेल स्टडी आहे. रिन्युअल ऑफ डिपॉझिट, ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट म्हणजे ठेवीचे नूतनीकरण करणे. त्याची मुदत संपल्यानंतर तो ठेवीदार, तो खातेदार तो पैसा परत काळासाठी त्या अकाउंटमध्ये ठेवू शकतो. म्हणजेच ही पॉलिसी आहे, हिचं नूतनीकरण सुद्धा होऊ शकतं. अशा रीतीने तुमच्या लक्षात आलंय की चालू खाते हे कंटिन्युअसली चालू राहते, बचत खाते सुद्धा कंटिन्युअसली चालू राहते आणि मुदत खाते सुद्धा त्याचं रिन्युअल होऊ शकतं किंवा त्याचं परत नूतनीकरण होऊ शकतं. म्हणून आपण याला काय म्हणतो? रिन्युअल ऑफ अकाउंट्स. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सुविधा म्हणजेच फॅसिलिटी. जे तुमचं करंट अकाउंट आहे किंवा चालू खाते आहे त्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते किंवा त्याला आपण अग्रिम सुविधा असं म्हणतो. म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये असणाऱ्या रकमेपेक्षा थोडी जास्त रक्कम तो व्यापारी किंवा तो खातेदार काढू शकतो, म्हणून त्याला आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतो. आणि मुलांनो,
ही जी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे ती चालू खात्यावर दिली जाते. परंतु ही अग्रिम फॅसिलिटी किंवा बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी या बचत खात्यावर दिली जात नाही. कारण हा सेव्हिंग अकाउंटचा प्रकार आहे. यामध्ये तो पगारदार व्यक्ती, नोकरदार व्यक्ती त्याची थोडी-थोडी सेव्हिंग किंवा थोडी-थोडी सेव्हिंगची अमाउंट तो टाकत असतो. म्हणून इथे बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची सुविधा दिली जात नाही. परंतु मुलांनो, हा जे मुदत ठेव खाते आहे, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आहे. या फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटवर त्यांनी जेवढी रक्कम ठेवलेली आहे, त्या रकमेच्या 90% कर्ज ती बँक किंवा ती संस्था त्याला देऊ शकते. म्हणजे त्याने 5 लाख ठेवलेले आहे. 5 लाखाच्या 90% रक्कम त्याला लोन म्हणून दिले जाऊ शकतात. अशा रीतीने मुलांनो, आपण चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेव खाते अभ्यासलेले आहे. पुढचा महत्वाचा फरक आहे मुलांनो, व्यावसायिक बँक व मध्यवर्ती बँक. व्यावसायिक बँक व मध्यवर्ती बँक. आता व्यावसायिक बँक व्यावसायिक बँकेचं कार्य काय 11वीला सुद्धा पाहिलेलं आहे की बँकेचं कार्य काय आहे किंवा ज्या कमर्शियल बँक आहे त्यांचं प्राथमिक कार्य काय आहे, लोकांच्या ठेवी स्वीकारणे व कर्ज पुरवठा करणे किंवा कर्ज देणे हे व्यावसायिक बँकेचं कार्य आहे. आणि ही जी मध्यवर्ती बँक आहे, मुलांना कोणाला आपण मध्यवर्ती बँक म्हणू शकतो? आपल्या देशामध्ये फक्त एकच मध्यवर्ती बँक आहे, तिला आपण आरबीआय असे म्हणतो. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे किंवा मध्यवर्ती बँक आहे. मग ही मध्यवर्ती बँक असल्यामुळे ही रिझर्व्ह किंवा ह्या रिझर्व्ह बँकेचं कार्य काय आहे? वित्त पुरवठा करणे. देशातील ज्या सर्व बँका आहे त्या सर्व बँकांना ही मध्यवर्ती बँक काय करते? वित्त पुरवठा करते. म्हणून वित्त पुरवठा करणे हे या मध्यवर्ती बँकेचं काय आहे? कार्य आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे चलन छपाई. चलन छपाई म्हणजे नाण्यांची छपाई असेल किंवा नोटा छापणे आहे, तर यामध्ये ही व्यावसायिक बँक चलन छपाई करत नाही. चलन छपाई कोण करतं? ही मध्यवर्ती बँक करते किंवा रिझर्व्ह बँकेला त्या पद्धतीचा अधिकार आहे. जे चलन आहे किंवा नोटा आहे, नोटा जर कमी पडल्या किंवा आपण पाहतो व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन होत असताना 100ची नोट आहे, 200ची आहे, 500ची आहे आणि 2000च्या सुद्धा नोटा आहे. म्हणजे ह्या सर्व छापण्याचा अधिकार किंवा किती रकमेपर्यंत किती ह्या नोटा छापायचा याचा संपूर्ण अधिकार या मध्यवर्ती बँकेला असतो. तो अधिकार या व्यावसायिक बँकेला नाही. व्यावसायिक बँक काय करते? फक्त लोकांच्या ठेवी स्वीकारते आणि लोकांना काय करते? कर्ज पुरवठा देते. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे ठेवी स्वीकारणे. विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की कोणती बँक ठेवी स्वीकारते? यामध्ये फक्त व्यावसायिक बँक लोकांच्या ठेवी स्वीकारते. ही मध्यवर्ती बँक लोकांच्या ठेवी स्वीकारत नाही. कारण ही बँकांची बँक आहे. ती फक्त देशातील सर्व बँकांना काय करते? फायनान्स पुरवते किंवा वित्त पुरवठा करते. म्हणून ती ठेवी स्वीकारत नाही. त्यानंतर तिसरा प्रकार आहे कर्ज पुरवठा करणे. कर्ज पुरवठा. आता कर्ज पुरवठा कोण करतं? ही जी व्यावसायिक बँक आहे ती उद्योगाला, वाणिज्याला किंवा व्यापारी लोकांना कर्ज पुरवठा करते. मध्यवर्ती बँक देशातील सर्व बँकांना काय करते? कर्ज पुरवठा करते किंवा वित्त किंवा पैसा पुरवते. कारण ही मध्यवर्ती बँक आहे मुलांनो, ही बँकांची बँक आहे. म्हणजे देशामध्ये फक्त एकच आरबीआय आहे. तिच्या वेगवेगळ्या शाखा सुद्धा आहे आपण पाहतोय, परंतु एकच आरबीआय आहे. त्यामुळे ही बँक फक्त काय करते? कर्ज पुरवठा करते देशातील सर्व बँकेला. पुढचा पॉइंट आहे मुलांनो मालकी. आता ही जी व्यावसायिक बँक आहे
या व्यावसायिक बँकेवर कोणाची मालकी असती? तो व्यापारी, व्यक्ती, संस्था किंवा सरकारी मालकीच्या ह्या व्यावसायिक बँका असू शकतात. परंतु ही जी मध्यवर्ती बँक आहे, हिच्यावर फक्त सरकारची बँक आहे, सरकारची मालकी आहे, कारण ही सरकारी बँक आहे. म्हणून मध्यवर्ती बँकेवर सरकारची मालकी असू शकते किंवा असते. त्यानंतर पुढचं आहे बँकांची संख्या. बँकांची संख्या देशामध्ये अनेक व्यावसायिक बँका आहे, अनेक व्यक्ती संस्थांनी सुरू केलेल्या व्यावसायिक बँका आहे. परंतु आपल्या देशामध्ये मध्यवर्ती बँक फक्त एकच आहे. मी आधी सांगितले तुम्हाला, रिझर्व्ह बँक किंवा RBI ही फक्त एकच बँक आहे संपूर्ण देशामध्ये, आणि ही बँक इतर बँकांवर किंवा आपल्या देशातील बँकांवर नियंत्रण किंवा मालकी व्यवस्थापन संपूर्ण रिझर्व्ह बँक करते. संपूर्ण बँकांना रिझर्व्ह बँकेचे निर्बंध पाळावे लागते. म्हणजे संपूर्ण बँकिंग व्यवहारामध्ये येणारे नवीन नवीन जे कायदे आहे, रेपो दर आहे, इंटरेस्ट आहे, किंवा कर्जाची मुदत किती ठेवायची, अकाउंटमध्ये किती बॅलन्स मेंटेन केला पाहिजे, हे संपूर्ण नियम किंवा निर्बंध रिझर्व्ह बँकच हे करते. म्हणून फक्त आपल्या देशामध्ये एकच RBI बँक आहे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फक्त एकच आहे. त्यानंतर वित्तीय धोरण. पुढचा पॉइंट आहे वित्तीय धोरण. व्यावसायिक बँका वित्तीय धोरण ठरवू शकत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. मग हे व्यावसायिक धोरण कोण ठरवतं? ही RBI व्यावसायिक धोरण ठरवते, कारण ही बँकांची बँक आहे, आपल्या देशातील अग्रिम बँक आहे, मेन बँक आहे. म्हणून व्यावसायिक धोरण ठरविण्याचा अधिकार ह्या मध्यवर्ती बँकेला आहे. आणि पुढचा पॉइंट आहे नियंत्रण, म्हणजे कंट्रोल. व्यावसायिक बँका कोणत्याही बँकेवर नियंत्रण करू शकत नाही, कारण त्या स्वतः त्या चालवतात. कोणाच्या नियंत्रणाखाली? कोणाच्या नियमानुसार? RBIच्या. म्हणून व्यावसायिक बँक इतर बँकांवर नियंत्रण करू शकत नाही. परंतु ही RBI किंवा ही रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवू शकते, कारण ही बँकांची बँक आहे. अशा रीतीने अतिशय महत्त्वाचे 3 फरक मुलांनो आपण अभ्यासलेले आहे. पहिला फरक आपण पाहिलाय की जीवन विमा, अग्नि विमा आणि सागरी विमा ज्या व्यावसायिक सेवा आहे त्या सेवामध्ये हे तिन्ही घटक अतिशय महत्त्वाचे. त्यानंतर मुलांनो दुसरा फरक आपण पाहिलाय की चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेव खाते. आणि तिसरा महत्त्वाचा फरक पाहिलाय व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक. अशा रीतीने मुलांनो आपले हे टॉपिक आतापर्यंत झालेले आहेत. त्यानंतर पहिल्या 2 टॉपिकवर आपली टॉपिक टेस्ट होणार आहे, त्याबाबत मी तुम्हाला तसं मेसेज करेन. थँक्यू.